राम कथा मंदाकिनी चित्रकूट चितचारू तुळशी सुभग स्नेह बनसिये रघुबीर बिहारू. तुळशीदास म्हणतात की रामकथा ही मंदाकिनी होय, निर्मळ चित्त चित्रकूट होय आणि सुंदर स्नेह हेच वन होय. त्यामध्ये श्री सीताराम विहार करतात. तुळशीदास म्हणतात रामकथा ही मंदाकिनी आहे, चित्रकूट हे चित्त आहे आणि सुंदर स्नेह हे वन आहेत. आणि त्या वनामध्ये प्रत्यक्षात त्या प्रेमरूपी स्नेहरूपी वनामध्ये श्री सीताराम विहार करतात. म्हणजेच जे राम भक्त आहेत ते मंदाकिनी नदीचं म्हणजेच रामचरित्र मानसाचं किंवा रामाच्या पवित्र मंगल नामाचं ते श्रवण करतात, चिंतन करतात. ते मतभेद करू शकत नाहीये, मतांतर करू शकत नाहीये, मतभेद करू शकत नाहीये, द्वेष करू शकत नाही, जातीवाद करू शकत नाही. कारण की राम जिथे सुंदर स्नेह आहे म्हणजेच जिथे प्रेम आहे त्या प्रेमामध्ये प्रेम स्वरूप राम आणि सीता हे विहार करतात. तिथे दुःख कष्ट मतांतर मतभेद असू शकतात का? तर नाहीये. तर मी आपल्या सर्व भारतीयांना मी एवढंच सांगेल की जे राम भक्त आहेत, जे हनुमान भक्त आहेत, जे राष्ट्र देश भक्त आहेत त्यांनी कधीही जातीवाद करू नये. आणि जे साधू संतांनी मंगल नामाचं श्रीरामाच्या गुणगान गायलेलं आहे, तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जातीवाद सोडून द्यायला पाहिजे आणि त्या मंगलधामाचं आपण चिंतन करायला पाहिजे. मी अपेक्षा करतो की आपल्या सगळ्यांना समजलं असेल आणि मला अपेक्षा आहे की आपण कोणी जातीवाद करणार नाहीये. आणि जे जातीवाद करणारे लोक आहेत असं समजायचं ना, त्यांना राम माहित आहे ना रामचरित्र मानस माहित आहे किंवा रामचरित्र मानसामधली एखादी चौपाई त्यांनी मुखद्गत केली किंवा त्याचं चिंतन केलंय किंवा त्या आत्मसात केलेलं आहे. मला असं वाटत नाही जे जातीवाद करतात. म्हणून अपेक्षा करतो की आपण जातीवाद केला नाही पाहिजे. संत कबीर म्हणतात जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहें दो म्यान. आपण जात न विचारता आपण ज्ञानाकडे लक्ष दिलं पाहिजे. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.